शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने आयुष्यभर रस्त्यावरती येऊन संघर्ष केला आणि संसदेत जाऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पडले, तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि बहुजन समाजाच्या हितासाठी लोकसभा लढवावी आणि रस्त्यावरच्या लढाईबरोबरच कायदे मंडळात जाऊन मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडावे। जालना मतदारसंघातून ते लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहतील, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले। महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला एकत्र करून मराठा आरक्षणाचा जो अलौकिक लढा मनोज जरांगे पाटलांनी उभा केला, त्याला खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे। त्यांच्या आंदोलनानं यश पदरात पडलंच, परंतु ते यश टिकाऊ आहे असं अनेकांचं म्हणणं नाही। अगदी मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा मत आहे की हे कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही किंवा मराठा समाजाला पूर्ण न्याय मिळाला नाही। याचं कारण असं आहे की 52% जी अट आहे आरक्षणाची, ती अट रद्द झाल्याशिवाय मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही। आणि मराठा समाजाला न्याय मिळवायचा असेल तर संसदेमध्ये नवीन कायदा पारित होणं गरजेचं आहे। 52%ची अट शिथिल होऊन त्याच्यामध्ये वाढ होणं आवश्यक आहे आणि हा अधिकार फक्त संसदेला आहे। जर संसदेला हा अधिकार आहे तर हे बिल मंजूर करून घेण्यासाठी, तिथं कायदा करून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांसारखा एक योद्धा संसदेमध्ये असायला हवा। जसं राजू शेट्टी साहेबांनी आयुष्यभर रस्त्यावरती शेतकऱ्यांचा लढा लढला, पण त्याचबरोबर ते संसदेत गेले आणि उसाचे FRP सारखा कायदा करून घेतला। जे चुकीचं भूमी अधिग्रहण बिल होतं ते उधळून लावलं। हे राजू शेट्टी साहेब संसदेत होते म्हणून शक्य झालं। अगदी तसंच जर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण हवं असल्यास मनोज जरांगे पाटील यांनी संसदेमध्ये जायला पाहिजे। यासाठी लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवायला हवी।